नमस्कार. रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत वेगळ्या पद्धतीने बनवलेले हे पापड. तर अशा प्रकारे पापड तुम्ही अगदी सहज बनवू शकता कुठल्याही साच्याशिवाय. आणि ही पद्धत अगदी वेगळी आहे आणि सोपी सुद्धा तेवढीच आहे. तर इथं आपण अगदी सहज बनवता येईल अशा प्रकारे हे पापड बनवलेले आहेत. हे पापड तुम्ही रुखवतासाठी बनवू शकता किंवा विक्रीसाठी सुद्धा बनवू शकता. तळल्यानंतर हे पापड 4 पट फुलतात. तर तेल कशा प्रकारे गरम करायचं म्हणजे पापड जळणार नाहीत हे पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघू शकता किती सुरेख आणि सुंदर दिसतात. तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि काहीही न भिजवता अगदी सहज होते. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. हा रात्री साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे. हा साबुदाणा भिजायला घालण्याच्या अगोदर 2-3 पाण्याने असा खळखळ धुवून घ्यायचा आहे. कुठलं पावडर किंवा काही कचरा असेल तर निघला जातो. आणि 3 पाण्याने साबुदाणा धुतल्यानंतर चांगल्या प्रकारे फुलतो, अगदी मऊसूत. तर इथं पाण्याचं प्रमाण कसं असावं, पापडसाठी आपण हे बनवतोय. तर इथं 2-3 पाण्याने अगोदर छान असं धुवून घ्यायचं आहे. तर पाणी टाकल्याबरोबर पटकन हाताने असं खळखळ ढवळून घ्यायचं आणि लगेचच त्याचं पाणी काढायचं. नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळा आपण पाणी टाकतो आणि थोडंसं काही काम करून परत त्यातलं पाणी काढतो. असं न करता एकदा साबुदाणा धुवायला घेतला की ते पटकन 2-3 पाण्याने धुवून परतच भिजायला घालायचं आहे. काय साबुदाणा पटकन असा पाण्यामध्ये फुलला जातो आणि नंतर ते व्यवस्थित होत नाही. तर आता इथं 1 वाटी साबुदाण्यासाठी आपण इथं हे बघा, मी 1 वाटी तर पाणी टाकलेलं आहे, पण कमी पण पडलं नाही पाहिजे. जितकं छान साबुदाणा भिजेल तेवढं आपले पापड मस्त होणार आहेत आणि जे आपल्याला प्रोसेस करायची ती सहज होईल. तर 1.5 वाटी पाणी आपण इथं टाकून घेतलेलं आहे मऊसूत साबुदाणा भिजण्यासाठी. आता हे रात्रभर आपण असंच ठेवून देऊया. हे साबुदाणा रात्रीचाच भिजवायचा आहे, 4-5 तासासाठी नाही. आता हे साबुदाणा सकाळी पाहतोय आपण तर एकदम छान असा फुललेला आहे, मऊसूत असा व्हायला हवा. हे बघा अशा प्रकारे बिलकुल त्याच्यामध्ये असा कण राहायला नाही पाहिजे, म्हणजे जेव्हा आपण दाबून पाहू तेव्हा. आता हा मोकळा 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे 1 वाटी साबुदाण्यासाठी, तरी पण अगदी मोकळा सुटसुटीत आहे. आता इथं पुरणाची गाळणी घ्यायची आणि हा साबुदाणा आपल्याला गाळून घ्यायचा आहे. तर इथं अगदी सोपी पद्धत आहे आणि करायलासुद्धा आणि खायलासुद्धा तितकेच खमंग हे पापड होतात. आता हे साबुदाणा थोडंसं हातानं चुरून घ्यायचा आणि एखाद्या चपटं बुडाचं भांडं घ्यायचं आहे. असं चपटं बुडाचं भांडं घेतलं की पटकन हा साबुदाणा गाळून होतो. हाताने म्हटलं तर खूप वेळ लागतं. तर हे बघा अशा प्रकारे. आणि जर का थोडंसं वाटलंच खूप गच्च होते तर थोडंसं एखाद दोन चमचे टाकून अशा प्रकारे साबुदाणा आपण वाटून घेतलेला आहे. साबुदाणा मऊसूत भिजला की ती वाटल्यासुद्धा पटकन जातो. आता ही चाळणी उचलायची, अशा प्रकारे साबुदाणा काढून घ्यायचा आहे. एखाद्या बताईनं काढा किंवा एखाद्या चमच्याने काढून घेतला तरी चालतं. हे बघा अगदी लगदा असा हा झालेला आहे साबुदाणा. आणि इतके सुरेख हे पापड होतात. रुखवतामध्ये वगैरे देण्यासाठी असे वेगवेगळ्या प्रकारचे पापड बरेचसे व्यक्ती घेतात, म्हणजे सर्रास सगळेच घेतात आणि मार्केटमध्ये सुद्धा किंवा म्हणजे भेटतात जिथं पापड. तर हे साबुदाणा छान असा मिक्स करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे पाहिजे तर याच्यात पाव चमच्याला सुद्धा थोडंसं कमी मीठ टाकून घेतलं आहे आणि चमचे मैदा टाकून घ्यायचा आहे. मैदा इथं फ्रेश असला पाहिजे, खराब वगैरे वापरायचं नाही. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आणखीन एक साहित्य आपण वापरणार आहोत, त्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी झटपटसुद्धा म्हटलं तरीही चालेल. आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स केल्याच्या नंतर अगदी 1 चमचाभर पाणी टाकून परत ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर याला अगदी जसं आपण इमरतीचं पीठ वगैरे फेटून घेतो ना तशा प्रकारे किंवा वड्याचं, तशा प्रकारे ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जितकं व्यवस्थित मिक्स कराल तितकं छान असं हे आपले पापड होणार आहेत. तर हे पीठ छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ एकदम बारीक असं दळून आणायचं आहे आणि ते गाळून घेतलं आहे मी, असंच वापरायचं नाही. आता याच्यामध्ये 1/2 वाटी गरम पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ जे आहे ती व्यवस्थित एकजीव होतं. हे पाणी टाकल्यानंतर हाताला चटका लागू नये यासाठी एखादा चमचा घ्यायचा. जसं आपण मिक्स करून घेऊ तसं हे पीठ एकदम छान असं मऊ होतं किंवा असं नरम होतं. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाव वाटी पाणी परत याच्यामध्ये गरम टाकून घेतलेलं आहे. परत याला मिक्स करायला घ्यायचं आहे, म्हणजे पाऊण वाटी पाण्याचा वापर आपण इथे केलेला आहे 1 वाटी पिठासाठी. तर हे बघा अशा प्रकारे हे पीठ झालेलं आहे. तर मळायलासुद्धा अगदी सहज हे एकदम छान असं मळलं जातं. मैदा आणि साबुदाणा मिक्स करून घेतला होता ते ह्या पिठामध्ये ॲड करायचं आहे. आता हे याच्यामध्ये टाकून परत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जोपर्यंत एकजीव पीठ होत नाही तोपर्यंत. आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स केलं पाहिजे, याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे. तर अगदी थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घेऊया. तर इथं मी 1/2 वाटी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे. तर लागेल तसं पाणी आपल्याला इथं टाकून हे छान पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर हे बघा जसं आपण फेटू तसं हे एकजीव असं होतं आणि छान असं हे मिक्स झालेलं आहे.
म्हणजे तांदळाचं पीठ आणि मैदा आणि साबुदाणा, हे बघा अशा प्रकारे व्हायला पाहिजे. खूप घट्ट पण ठेवायचं नाही आणि खूप पण पातळ करायचं नाही. तर अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे. पुरणाच्या गाळणीवर टाकून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये थोडेसे मोठे कण राहिले नाही पाहिजे. तर हे बघा अशा प्रकारे, आणि पीठ सुद्धा एकजीव असं होतं. तर हे पूर्ण पीठ आपल्याला अशाच प्रकारे गाळून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान असं अगदी झटपट असं गाळून झालेलं आहे पीठ. आता हे आपण गाळणीचं पीठ जे आहे ती काढून घेऊया. एखाद्या चमच्याने काढायचं, हाताने काढायला गेलं ना परत समोरच्या बाजूला जातं पीठ. चमच्याने काढलं तर एक ना एक पीठ अशा प्रकारे निघतं. आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये रंग टाकण्यासाठी डिवाइड करून घ्यायचंय. तर जास्तीचं नाही, तर अशा प्रकारे अर्धी अर्धी वाटी हे पीठ वेगळं करून घ्यायचंय. तुम्हाला किती कलर मध्ये करायचंय तेवढं डिवाइड करून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 रंग टाकून घेतलेले आहेत, एक पिवळा आणि एक केशरी रंग. तर तुम्हाला जेवढे कलर टाकायचे आहेत तेवढं थोडंसं, इथं आता प्रमाण कमी वापरलेलं आहे ना, त्यामुळे जास्त रंगाचा वापर करायचा नाही. जेमतेम एखाद दुसऱ्या वेळेस टाकून घ्यायचा. म्हणजे अगोदर थोडंसं टाकून बघायचं, कमी वाटलं तर थोडंसं चुटकीभर टाकायचं. एकदम टाकलं तर मग ती व्यवस्थित चव लागत नाही. हे बघा फेटून घेतल्यानंतर अशा प्रकारे, खूप पण डार्क करायचं नाही. तर अशा प्रकारे छान असं मिक्स हे होतं लगेचच. तर आता हे मिक्स करून झालेलं आहे. तर आता केशरी रंगसुद्धा 2 चुटके टाकून घेतलेलं आहे. तेही व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ते बघा अशा प्रकारे हे दोन्ही पण रंग मिक्स करून झालेले आहेत. तर बघा किती सुरेख दिसतात. आता हे जे राहिलेलं आहे हे थोडंसं फेटून घेऊया. फेटून घेतल्यामुळे एक जीवपणा येतो. तर आता इथं कुठलाही साचा न वापरता आपण जी मिठाची कॅरीबॅग असते त्याने बनवणार आहोत. तर मिठाची कॅरीबॅग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एका कोन ग्लासमध्ये ठेवून परत त्याच्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे. तर इथं तुम्हाला जर का जास्त प्रमाणात करायचं असेल तर 2-4 कॅरीबॅग लागतील. म्हणजे ज्या कलरचं पीठ एकात टाकलं ना परत ते चेंज करायची गरज पडत नाही. साधारण पाव किलो ते अर्धा किलो पीठ याच्यामध्ये बसतं. तर आता हे टाकून घेऊया. पीठ याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. टाकून घेतल्याच्या नंतर याला रबर बँड लावा किंवा मग ह्याच कॅरीबॅगची थोडीशी गाठ मारून घेतली तरीही चालतं. तर आता अगदी थोडंसं होल करायचं आहे, खूप पण जाड करायचं नाही. अगदी जसं की पेनाचं टोक असते ना तशा प्रकारे अगोदर चेक करायचं. हे बघा अशा प्रकारे पाहिजे, खूप मोठं झालं नाही पाहिजे. आता हे पीठ परफेक्ट झालेलं आहे. एखादं जी डिझाईन तुम्हाला करायची त्याच्यानुसार तुम्ही एखादा पुठ्ठ्याला आकार देऊन घ्यायचा, म्हणजे त्यानुसार आपल्याला तयार करता येतं. तर इथं अगोदर 1-2 आपण गोल करून पाहूयात. तर आपण इथं चौकोनी आकारामध्ये करणार आहोत. तर अगदी मस्त अशी ही तयार होतात. आणि पीठ जर व्यवस्थित झालं नाही ना तर मग हे मध्ये मध्ये अटकतं आणि मग ती व्यवस्थित आकार येत नाही. एवढं ना की आता इतकं नाजूक करायचं म्हटल्यानंतर थोडासा वेळ तर लागणारच आहे. रुकवत वगैरे करण्यासाठी किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर घरी खाण्यासाठी सुद्धा साधारण अर्धा किलो पाव किलोचे भरपूर असे हे होतात पापड. आता हे बघा अशा प्रकारे हे साईडनं करून घेतल्याच्या नंतर मध्ये असं एकसारखे अशा आकारामध्ये जाळी तयार करायची आहे. तर बघा अगदी सुरेख आणि सुंदर दिसतं आणि मध्ये मध्ये तुटत बिलकुल नाही आणि अगदी पांढरे शुभ्र हे पापड तयार होतात. दिसायला सुद्धा तितकेच सुरेख आणि खायला सुद्धा तितकेच खमंग लागतात. तर हे पापड सुकल्यानंतर सुद्धा जाळी जशाच तशी राहते. तर अशा प्रकारे छान असं एकसारखं तयार करून घ्यायचं आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, पहिल्यांदा आपण जेव्हा करतो ना तेव्हा 1-2 तरी व्यवस्थित असं येत नाही, पापड असो किंवा कुठलंही. तर जेव्हा हात बसतो थोडासा त्याच्यानंतर मग व्यवस्थित येतं. तर परत त्याच्यावरती जी आपण जाळी केलेली आहे ते दिसू नये यासाठी परत अलीकडच्या बाजूनं परत त्याला रिंग असं करून घ्यायचे आहेत. त्यामुळे दिसायला खूप सुरेख आणि मस्त हे पापड दिसतात. आणि वाफवण्याची पद्धत सुद्धा अतिशय सोपी सांगितलेली आहे. अगदी छान असे हे आपण तयार करून घेतलेले आहे. तर आता आपण चौकोनी पापड तयार करून घेऊया. चौकोनी आकाराचा एखादा पुठ्ठा किंवा पेपर खाली टाकून घ्यायचा आहे, पण मी असंच अंदाजेच बनवते. हे बघा अशा प्रकारे चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये अशा रेषा मारून घ्यायच्या, म्हणजे जाळी जसं आपण बनवतो ना तशा प्रकारे. ते एकसारख्या मारायच्या, म्हणजे कुठं जाड कुठं पातळ होणार नाही किंवा एकसारख्या रेषा दिसतील अशा हिशोबाने तयार करून घ्यायचं आहे. तर हे बघा एकदम मस्त असे येतात, बिलकुल तुटत वगैरे नाही. तर परत ह्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आणि याला अशा प्रकारे जाळी तयार करून घ्यायची आहे. आणि जाळी तयार केल्याच्या नंतर परत साईडनं जी डिझाईन आपण केली आहे ना राऊंडची ती करून घ्यायची आहे. दिसायला खूप छान दिसतात हे पापड आणि रुखवतामध्ये तर अगदी उठून दिसतात.
तर तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनचे सुद्धा ह्या पिठापासून तयार करून घेऊ शकता। तर ही जाळी तयार झाल्याच्या नंतर परत साईडला आपल्याला याला डिझाईन करून घ्यायची आहे। तर डिझाईन करताना हे बघा अशा प्रकारे म्हणजे जिथं आपण जाळीचं स्टार्टिंग केले तिथूनच ही तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर फिरवून परत ही अशा प्रकारे चारी बाजूने तयार करून घ्यायची आहे। तर असं केल्यामुळे जिथं आपण स्टार्टिंग केली ना ते सुद्धा दिसत नाही की कशा प्रकारे ही बनवलेलं आहे। इतके सुरेख दिसते, इतके सुरेख हे पापड दिसतात। तर हे बघा 3 साईडला झालेला आहे, लास्टची साईड आहे आणि जर का तुम्हाला वाटलंच तर डबल सुद्धा याला जाळी करून घेऊ शकता। डबल जाळी जर करायची असेल तुम्हाला तर हे जे पापड आहे ते थोडंसं मोठं करून घ्यावा लागतो, म्हणजे जाळी व्यवस्थित मधली जी आहे ती व्यवस्थित दिसते। तर हे अशा प्रकारे तयार करून घ्यायचंय डबल जाळीचं। तर हे पापड सुकल्यानंतर सुद्धा वाकडे तिकडे बिलकुल होत नाहीत। तर आता आपण डबल जाळी तयार करतोय, तर थोडंसं चिटकून जी पहिले आपण तयार करून घेतलंय ना डिझाईन त्याच्यावर थोडं चिटकून घ्यायची, म्हणजे अशा प्रकारे तयार होते। तर आता मी उचलून दाखवते तुम्हाला। तर बघा अगदी सुरेख, पण सुकल्यानंतर त्यापेक्षा सुद्धा सुंदर आणि मस्त हे दिसतात। मी इथं डिझाईनचे पापड तयार करायच्या अगोदरच लो फ्लेमवर पाणी गरम करायला ठेवलंय कढईमध्ये खाली आणि त्याच्यावर ही चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि झाकून ठेवलं तर म्हणजे वाफ पटकन निघेल। आता ही जी कॅरी बॅग आहे पन्नी ती याच्यावरती ठेवून घ्यायची। तर पहिल्यांदा ना मी एकच वाफवून घेतलं दाखवण्यासाठी। तर याच्यामध्ये 4 तरी बसतात, चाळणी जर मोठी असेल तर 3 बसतात ह्या सुद्धा चाळणीवर। तर आता इथं याला जास्त वेळ बिलकुल वाफवून घ्यायची गरज नाही, अगदी पटकन असं वाफलं जातं, अगदी मिनिटभर सुद्धा लागत नाही वाफवून घ्यायला। आणि वाफवल्यानंतर हे बघा याचा रंग छान असा काचेसारखा होतो। थोडंसं थंड झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे आपल्याला। तर दिसायला बघा वाटते का आपण एवढ्या सोप्या पद्धतीने हे बनवले। ती काढून घेतल्याच्या नंतर लगेच दुसरी बाजू ठेवून घ्यायची आहे। तर आता इथं आपण 2 पापड ठेवून पाहूयात। तर जेवढे बसतात तेवढे ठेवून घेतले तरी चालतं, झाकण ठेवून घेतलेलं आहे। तर हे पण पापड बघा अगदी झटपट असे वाफवून घेतलेले आहेत। तर अशाच प्रकारे सर्व पापड आपल्याला वाफवून घ्यायचेत, जास्त वेळ बिलकुल लागत नाही, अगदी पटापट होतात। हे बघा तर इथं थोडंसं थंड होण्यासाठी हे पापड ठेवून घेतलेले आहेत। तर बघा किती सुरेख आणि मस्त दिसतात की नाही। तर थोडंसं थंड झाले की आपण एखाद्या प्लेटमध्ये ह्याला सुकायसाठी ठेवायचं आहे किंवा एखाद्या मोठ्या पॉलिथिनवर सुद्धा सुकण्यासाठी टाकलं तरीही चालतं। प्लेटला अगदी थोडंसं मी तेल लावून घेतले, नंतर पलटताना परेशानी होऊ नये, का तर खूप नाजूक होतात आणि जर पलटायला गेलं ना परत तुटतात, त्यामुळे थोडंसं तेल लावायचं, नाही तर प्लॅस्टिकच्या पन्नीवरही टाकून घ्यायचे आहेत। तर प्लॅस्टिकच्या पन्नीहून सुद्धा बघा अगदी सहज हे पापड निघतात। तर अशाच प्रकारे सर्व पापड आपण प्लेटमध्ये ठेवून घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला हे तर भरपूर असे हे पापड तयार होतात आणि साधारण 2-4 प्लेटमध्ये तरी ह्याला ठेवून घ्यावं लागतं आणि थोडेसे हडकल्यानंतर आपण पलटून घेतलेले आहेत। तर बघा सुकल्यानंतर जशाच तसे हे पापड आहेत आणि दिसायला सुद्धा तितक्या सुरेख दिसतात। तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका। तर इथे मी तेल मीडियम गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे। तेल खूप कडकडीत करायचं नाही, तेल जर खूप कडकडीत गरम केलं तर पापडाचा रंग चेंज होतो आणि चवीला पापड व्यवस्थित लागत नाही। तर हलवून घेतल्यानंतर बघा थोडंसं लालसर झालेलं आहे, तर लो फ्लेम करून घ्यायचं, तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी करायचं आणि त्याच्यानंतर परत मी पापड टाकलेला आहे। तर पापड ज्या बाजूने डिझाईन आहे ना त्या बाजूनं टाकायचा, म्हणजे मधली जाळी करपणार नाही। तर बघा किती सुरेख असं तळले गेलेलं आहे आणि मस्त असं दिसते हे पापड। आणखीन एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते। डिझाईनची बाजू खालच्या बाजूला करायची आणि प्लेन बाजू वरती, परत याला असं छान असं तळून घ्यायचं आहे। खूप जर प्रेस केलं आणि आहे तसं ठेवलं तर मग तुटल्या जाते ही डिझाईन, त्यामुळे टाकून लगेचच पलटून घ्यायचं आहे। तर बघू शकता किती सुरेख आणि मस्त दिसते पापड। तर सर्व पापड आपण तळून घेतलेत, मी तुम्हाला तोडून दाखवते। तर बघा अगदी कुरकुरीत आणि मस्त हे पापड झालेले आहेत। तर आजची ही पापडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये। बाय अँड टेक केअर।